तर एकीकडे शिवस्मारकाला मच्छीमार बांधवांचा विरोध पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे भाजप आणि मनसे या दोन पक्षांमध्ये जाहिरातबाजीवरनं युद्ध सुरू झालेलं आहे। भाजपनं शिवसेना भवनाच्या अगदी समोर एक जाहिरात झळकावलेली होती, ती मनसेनं काढून टाकली आहे। मी सध्या उभा आहे सेना भवनच्या समोर आणि सेना भवनच्या समोर जी कोहिनूरची इमारत आहे त्याला लागून एक भिंत आहे। त्या भिंतीवर उद्या होणाऱ्या जलपूजन आणि भूमिपूजनाची जाहिरात इकडे करण्यात आलेली आहे। या जाहिरातीची आपण पाहू शकतो, इथे जाहिरात जी आहे भाजपची ती पुसण्याचं काम आहे, ते काही लोक करत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। का ही भिंत पुसली जाते आणि कोणाच्या समर्थनार्थ पुसताय तुम्ही? कारण ह्या इकडे कालपर्यंत आमचा मनसेचं त्याच्यावरती भिंत पेंट केलेली होती। एवढी वर्ष आम्ही तिकडे ती पेंट करतोय। तर हे 12च्या नंतर कोणीतरी भाजपवाल्यांनी काम केलेलं आहे रात्रीच्या रात्री, आणि एका रात्रीमध्ये त्यांनी हे सगळं आमचं काढून त्यांनी त्यांचं काढलेलं आहे। काय तुमचा काय मेसेज असतो या नेहमी आपला मनसेचे जे नगरसेवक आहेत त्यांची नावं असतात, रेग्युलर मेसेज असतो आमचा। म्हणजे तिकडे आणि जे प्रोग्राम आहे त्याने आता न सांगता काल रात्री करून टाकलं, त्याने काय फरक नाही पडत आम्हाला। पण त्यांनी उद्याचा एक दिवस ठेवलं असतं, कारण का जलपूजन आणि भूमिपूजन सांगितलं असतं तर गोष्ट वेगळी ना, सांगायला पाहिजे की नको, काहीतरी विचारणा असते की नाही। मुद्दाम मनसेला डिवसण्याचा प्रयत्न केला असेल, आता त्यांना ते करायचं असेल। आता इलेक्शन आले म्हटल्यावर हे चाळे चालू होतात त्यांचे। सरकार त्यांचं आहे ना, सरकार त्यांचं आहे म्हणून त्यांना वाटलं आपण दादागिरी केली की चालेल, पण त्यांना पण कळेल असं नाही। आम्ही आमचं काम करतोय, त्यांना जे करायचं ते करून घेतले। आपण पाहिलं की ह्या भिंतीवर आहे ते उद्या होणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ आहे, त्या संदर्भात इथे जाहिरात करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशी जाहिरात करण्यात आलेली आहे, पण ही जागा मनसेची असल्याने न विचारताना याच्यावर रंगरंगोटी केल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळतात। दादर माहीम विधानसभा मतदारसंघातले हे सर्व कार्यकर्ते आहेत आणि ही भिंत पुसण्याचं काम आहे ते या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अजित कदमसह वैभव परब, ABP माझा, मुंबई।